साहेबांसमोर झुकायला लागले. नाही बघत गाई मला हे सगळं. अगं या घरात उठता बसता अपमान सहन करत बसण्यापेक्षा ना रस्त्यावर कुठेतरी थंडी गाठ्यात मेलो असो तर परवडलं असतं. हमरे असं नको बोल बाळा. हे बघ तू तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. हा शांत राहा बघूया. अगं कशी शांत राहू आई, सांग ना कशी शांत राहू. अगं आतापर्यंत तू प्रत्येकासमोर नमत आली, झुकत आली, आणि आता दीदीला पण तुझ्याच पावलावर पाऊल ठेवायला सांगतेस का? आई आतापर्यंत कधीच असं वाटलं नव्हतं ग, पण आज वडिलांची कमी जाणवती. पाप कसा जरी असला ना तरी तो घराचा खांब असतोय. तो कधीच कुणा पुढे झुकत नाही, परिस्थिती समोर सुद्धा. आणि याआधी कधी नाही वाटलं, पण आज वाटतंय. आज जर आमचा बाप जिवंत असता ना तर तो सुद्धा कुणासमोरच झुकला नसता. हमरे नको का असं बोलू. तुझ्या बोलण्याने त्रास होतोय मला. हा गाई, पण तुझे सतत असं मान खाली घालून जगणं वागणं ह्याचा मला किती त्रास होतो ह्याचा पण विचार कर ना. अगं पण मी हे सगळं फक्त तुझ्या होणाऱ्या बाळ माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी जर हे सगळं सुरू असेल ना तर नकोय मला हे बाळ. मग तर तुला कुणासमोर झुकावं नाही ना लागणार. डॉक्टरांना फोन करते, लय झालात. तुम्ही दोघी मला जड झालेलं नाही यात कळलं. आणि खबरदार पुन्हा बाळ पाडायची गोष्ट केलीस तर मला मान्य आहे. तुमचा बाप असता तर गोष्टी वेगळ्या असल्या असत्या, नक्कीच असत्या. तुमचा बाप तुम्हाला सोडून गेलाय कवाच कायमचा. त्याच्या मागं मी सांभाळ केलाय तुमचा. नवरा अर्ध्यातनं साथ सोडून जाण्याचं दुःख काय असतं तुम्हा पोरींना नाही कळणार. तुमच्या संसाराचा गाडा नीट सुरळीत चालू राहावा म्हणून मी तळमळत असते. सगळ्याच गोष्टी ताडून चालत नाही. कधी कधी मान झुकवून गोष्टी सोडवाव्या लागतात आमरे. माझ्या मुलींसाठी, त्यांच्या सुखासाठी जर मला कुणाची मान खाली घालून माफी मागावी लागत असेल ना तर मी आयुष्यभर माझी मान झुकवून ठेवीन.